शांती. आज आहे 8/6/2020. 8 म्हटलं की आपल्याला काय आठवायला पाहिजे? बाबांच्या स्मरणामुळे, बाबांच्या स्मृतीमुळे आपल्याला काय प्राप्त होतं? अष्टशक्ती. म्हणूनसाठी म्हणतात ना, कृष्ण जन्माष्टमी. कारण कृष्ण पण 16 कला संपूर्ण झाला ना. आणि 8 म्हणजे 8 आत्मा आहे कृष्णासारखे असते शक्तिशाली, आणि 8 आत्मा आहे राधासारखे असते शक्तिशाली या धरतीवरती, या रंगमंचावरती जीवनाच्या. आणि सतयुगामध्ये काय होणार मग? ह्या 8 आत्म्यांच्यापासूनच देवताई कारोबार सुरू होणार. म्हणूनसाठी 8 नंबर पाहिला की आपल्या लक्षात यायला पाहिजे अष्टशक्ती. आणि आपल्याला पण असंच बाबांच्या बरोबर योग लावून अष्टशक्तींना, आपल्यातल्या अष्टशक्तींनी संपूर्ण व्हायचे. आणि अष्टशक्तींचा आधार काय? गुण. आत्म्याचे 7 गुण आहेत ना. काय गुण आहेत आत्म्याचे? आत्मा शांत स्वरूप आहे, आत्मा प्रेम स्वरूप आहे, आत्मा शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र, आनंदी, ज्ञान स्वरूप आहे आत्मा, सत्य आहे आत्मा. हे जेव्हा आपल्यामध्ये हे गुण असतात, त्याच्यानंतर ह्या गुणांच्या बरोबर आपल्यामध्ये अष्टशक्ती येतात. मग 8 तारीख पाहिली की आपल्याला काय आठवण आली पाहिजे? म्हणजे अशी युक्ती. म्हणजे जसं की आपण शुक्रवार पाहिला तर आपण काय शिकलो की शुक्रवार म्हटलं तर दिवसभर बाबांचा शुक्राणा करायचा, बाबांचा धन्यवाद करायचा. गुरुवार म्हटलं तर सद्गुरुवार, मतलब दिवसभर बाबांच्या आठवणीचं अमृत, सत्य अमृत पेत राहायचं 8 स्मृतीमध्ये. तसंच 8 तारीख पाहिली की आपल्या काय लक्षात आलं पाहिजे? अष्टशक्ती आपल्याला बाबांच्याकडून कमवायच्या आहेत. मग अष्टशक्ती कशा येतात आपल्यामध्ये? जेव्हा आपण गुणांच्या आधारे आपल्या जीवनामध्ये गुणांना उतरवू, मनसावाच्या कर्मणाचा व्यवहार आपण गुणांनी करू, गुणांचा यूज करून, त्यावेळेला आपल्यामध्ये अष्टशक्ती येतात. आणि अष्टशक्तींच्या आधारे आपण सुकर्म करून सतयुगामध्ये आपल्याला नवीन राजधानीमध्ये देवपद प्राप्त होतं. म्हणून आपण एक दिवस आता अष्टशक्तींचाही अभ्यास करूया. मी अष्टशक्तींच्या वरती अभ्यासाचं एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेन. मी ह्याच्या अगोदर अमृतवेलेचं व्हिडिओ पोस्ट केलेले आहे. अमृतवेलेचं महत्त्व आणि अमृतवेलेमध्ये काय चिंतन करायचं, तर ते तुम्हाला प्राप्त झालेलं असेल माझ्या चॅनलवरती. तर कृपया तुम्हाला जर अमृतवेलेबद्दल गाईड पाहिजे असेल आणि अमृतवेलेचं अजून गांभीर्य तुम्ही नसेल बाळगलं, तर कृपया जरूर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी ऐकावा, पुरुषार्थ तीव्र होण्यासाठी. म्हणूनसाठी आज आपल्याला 8 तारीख पाहिली तर काय लक्षात आलं की बाबांच्याकडून अष्टशक्तींना आपल्या पूर्ण चार्ज करून घ्यायच्या, जागृत करून घ्यायच्या आहेत. मग अष्टशक्ती कुठले आहेत? सहनशक्ती, सामना करण्याची शक्ती, निर्णय शक्ती, परखण्याची शक्ती, संकीर्ण मतलब जास्त विस्तार असेल तर त्याला सारमध्ये, एसेन्समध्ये कुठलीही गोष्ट लवकरात लवकर फुलस्टॉप करून आपल्या बुद्धीचा वेळ त्याच्यामध्ये न जाता बाबांच्या आठवणीमध्ये समय लावायचा, त्याला म्हणतात संकीर्णाची शक्ती. समानेकी शक्ती म्हणजे ज्या प्रकारे समुद्रामध्ये काही टाकलं तर तो आपल्या कसं ते आपल्याला रिटर्न नाही देत, तसं तो कसं त्याला एकतर त्याला किनाऱ्यामध्ये फेकून देतो, नाहीतर त्याच्या पाण्यामध्ये तो ठेवत नाही आहे, ते नष्ट होऊन जातं किंवा त्याच्या तळाला जाऊन त्याच्या मिठामध्ये रूपांतर होत असेल. म्हणजे समानेची शक्ती. म्हणजे काही असलं म्हणजे दुसऱ्यांच्या चुगल्या नाही करायच्या वगैरे, इतरांच्यात वाईट गुण दिसले तरी ते वाईट गुणांचे आपल्यामध्ये चिंतन नाही करायचं. त्या माणसामध्ये चांगले कुठले गुण आहेत ते पाहायचे, ते बाबा आपल्याला शिकवत आहेत. आणि समेटण्याची शक्ती म्हणजे
कुठल्याही गोष्टीचा जास्त विस्तार नाही करत बसायचे. म्हणजे आपण गावी कुठे चाललेलं असलं तर आपली बॅग कशी भरतो, मग आपल्या घरामध्ये किती सामान असेल तेवढं सगळं नाही घेत ना कधी. मग बॅग कशी पॅक करतो व्यवस्थित, तेवढं जेवढं पाहिजे तेवढंच. तसंच डोक्यामध्ये पण मनामध्ये पण जेवढे आवश्यक आहेत तेवढ्याच विचारांना थारा द्यायचे आणि बाबांच्या शक्तीला आपल्यामध्ये येऊन द्यायचे आणि संयोगची शक्ती. अशा ह्या अष्टशक्तींची आपल्याला आठवण आली आज. कारण आपण आज काय बघितलं, 8 तारीख पाहिली म्हणूनसाठी. कारण हे काय तारीख वगैरे बघून असं सगळं ज्ञान आठवण्याची एक युक्ती आहे. म्हणूनसाठी आज आपण बघूया 8 तारखेला आपले बाबा काय सांगतायत ते. मुरलीमध्ये आपल्याला काय अभ्यास शिकवतात आपले सद्गुरू. ओम शांती. बाप दादा मधुबनमधून गोड मुलांनो, तुम्हाला आता ज्ञानाचा 3रा नेत्र मिळाला आहे, म्हणून आत्ता तुमचे मन कोणामध्ये आकर्षित व्हायला नको. म्हणूनसाठी काय व्हायला पाहिजे, आता आपल्याला समजलेलं आहे की सगळे आत्म्या आहेत या शरीरामध्ये. प्रत्येकाला शरीर मिळालेलं आहे आणि प्रत्येकजण आत्मा आहे. आणि प्रत्येकाचा जीवनाच्या रंगभूमीमध्ये काय चाललेलं आहे, ड्रामा चाललेला आहे, ॲक्ट चाललेले आहे, अभिनय चाललेला आहे. आपल्याला आता कुणाकडे अट्रॅक्ट व्हायचे, मनापासून आकर्षित व्हायचे बाबांच्याकडे. आणि मग आपण इतर आत्म्यांच्याकडे आकर्षित झालो, मनुष्य आत्म्यांच्याकडे, तर मग काय होईल, बाबांची शक्ती कशी येणार. मग आपलं मन तर दुसरीकडं व्यस्त आहे. तर म्हणूनसाठी बाबांनी महावाक्यामध्ये सांगितलं, आता तुम्हाला 3रा नेत्र मिळालेला ज्ञानाचा, म्हणजे समजलेलं आहे मी आत्मा आहे आणि माझी सद्गती परमात्माच्या आठवणीमध्येच होणार आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला आता ज्ञानाचा 3रा नेत्र मिळाला आहे, म्हणून आता तुमचे कोणामध्ये आकर्षित व्हायला नको. प्रश्न, ज्यांना जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य असेल त्याचे लक्षण कोणते आहे. उत्तर, ते आपल्या सर्व काही शिवपित्याला अर्पण करतील. माझे काहीच नाही, बाबा माझा, ध्येय पण माझा नाही, केवळ बाबा माझा, हे शरीरही माझं नाही. हे जुनं शरीर आहे तमोप्रधान कलियुगामधलं. त्यांना पण एक दिवस या शरीराला पण आपल्याला सोडायचे, तर त्याचाही मोह नाही. सर्व गोष्टीमधून मोह नष्ट होणं म्हणजेच नष्टो मोहा बनणं. त्याची बुद्धीमध्ये राहते, जे नष्ट मोहात त्यांच्या बुद्धीमध्ये राहते की या दुनियेमध्ये डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू आपल्या काहीच कामाच्या नाही आहेत, काहीच कामाला येणार नाही आहेत अंतिम समय. कारण हे सर्व जे लिमिट आहे, सगळ्या गोष्टीचं लिमिट आहे. ज्या प्रकारे समजा सायन्सची एखादी गोष्ट आपल्याला सुख देत असेल तर तीच गोष्ट परत दुःखाचे कारण होते. समजा आता हा फोन आहे, तर कुठे कुठे फोन कसा फुटतो, बॅटरी वगैरे, मग आणि हा बंद पडला की झालं. तर हे गोष्टी कशा आहेत, हद्द आहे त्याच्यामध्ये, त्याच्या सुखाला लिमिट आहे. तर बेहदची गोष्ट आपल्याला बाबा देतात. बेहदची गोष्ट म्हणजे बेहद, म्हणजे बाबांचं प्रेम, आपल्यामध्ये येणाऱ्या शक्ती आणि आपलं सतयुगामध्ये लाभणारं भाग्य, ते सगळं बेहदचं लक्षात ठेवायचं आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, तुम्हाला आता जाणवतं की हे डोळ्याने जे दिसणार आहे ते सगळं हद्द आहे, त्याला लिमिट आहेत. एक ना एक दिवस ते संपणार आहे, मग त्याच्यामध्ये मी कशाला डोकं घालू. बाबा पुढे सांगतायत मुरलीमध्ये, ओम शांती. बाबा मुलांना ब्रह्मांड आणि सृष्टीचक्राच्या आदिमध्ये अंताचे ज्ञान देत आहेत. दुसरं कोणीही ज्ञान देऊ शकत नाही. एक गीताच आहे ज्याच्यामध्ये राजयोगाचं वर्णन आहे ना, श्रीमद भगवद्गीता, ज्याच्यामध्ये राजयोगाचं वर्णन आहे श्लोकामध्ये. आणि म्हणूनसाठी बाबा सांगतायत, हे ज्ञान तुम्हाला कोणी नाही देऊ शकणार आहे. आत्मा, परमात्मा, प्रकृती हे फक्त बाबाच देऊ शकतात. आणि एकच ग्रंथ आहे धरतीवरती, सगळ्या ग्रंथांचा राजा, म्हणजे श्रीमत, सगळ्या ग्रंथांची माता म्हणू शकतो. म्हणूनसाठी गीता जयंती साजरी केली जाते ना भारतामध्ये. बाकी कुठल्याही ग्रंथाची जयंती आहे का पहा, केवळ गीता माता जयंती. गीता म्हणा ज्याच्यामध्ये भगवंताच्या विचारांचे थोडे बहुत वाक्य येतात. आणि एक असा ग्रंथ आहे धरतीवरती ज्या ग्रंथामध्ये श्री भगवान वाच हा शब्द येतो, ती फक्त भगवद्गीता. बाकी इतर धर्मांचेही अनेक ग्रंथ आहेत आणि ते सुद्धा गीतेचा अभ्यास करूनच त्यांनी काढलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. म्हणूनसाठी एक गीता आहे, फक्त त्याच्यामध्ये शब्द येतो की भगवान वाच. कृष्ण वाचू नाही येत कधी. कृष्ण त्याच्यामधलं कॅरेक्टर आहे त्या गीतेमधला.
तर बाबा त्याची आठवण करून देतात आपल्याला. बाबा सांगतायत एक गीताच आहे ज्यामध्ये राजयोगाचं वर्णन आहे. भगवान नरापासून नारायण बनवतात. हे शिवाय गीता दुसऱ्या ग्रंथामध्ये नाही. भगवान आपल्याला काय बनवतात म्हणतात ना, नर जो करनी करे तो नारायण बन जाए और नारी करनी करे तो श्री लक्ष्मी बन जाए. करणी म्हणजे तरी काय करायची? करणी म्हणजे कर्म. कसे कर्म करायचे? आत्मिक भानामध्ये राहून. आत्म्यांचे गुण आणि आपण सात गुण आणि अष्टशक्ती या पाहिल्या ना आत्ता, त्या गुणांच्या आणि शक्तींच्या मध्ये राहून जेव्हा आपण मनबुद्धी आपल्याला चालवणार आहे, यूज करणार आहे, त्याचा वापर करणार आहे, ते सगळं कसं असते? ते सगळं आपल्याला काय कोण शिकवतं? बाबा शिकवतात. त्याच्यामुळे आपले कर्मश्रेष्ठ होतात आणि कर्मश्रेष्ठ झाल्यामुळे काय होतं? आपल्या साधारण जीवनामधून असाधारण जीवनामध्ये जन्म होतो. म्हणजेच आता आपण किती साधारण दिसतोय? मनुष्य म्हणजे नर आणि नारायण म्हणजे देवतापद. असाधारण म्हणजेच जिथे सुख, शांती, शक्ती सगळं आपल्याकडं असतं त्याला म्हणतात नारायणपद किंवा श्रीलक्ष्मीपद. तर बाबा त्याची आठवण करून देत आहेत. बाबा सांगतायत गीतेमध्ये लिहिलेलं आहे भगवान नरापासून नारायण बनवतात. हे शिवाय गीता ग्रंथ दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. हे पण बाबांनी सांगितले आहे. असे म्हणतात मीच तुम्हाला राजयोग शिकवला होता. बाबा काय सांगतायत? पहिला जेव्हा सतयुग, आता परत एकदा सतयुग येणार आहे आणि हे चक्र चालू असतं, जसं दिवस आणि रात्राचं चक्र चालू असतं, तेव्हा बाबा म्हणतात मी तुम्हाला पहिले पण कलियुगामध्ये हे शिकवलेलं होतं ज्ञान, आणि ते ज्ञान बुद्धीमध्ये असल्यामुळे द्वापारी युगामध्ये कुणीतरी हा ग्रंथ ज्या प्रकारे वाल्मिकीनी रामायण लिहून ठेवलं, त्याप्रकारे व्यास ऋषींनी काय लिहून ठेवलं? महाभारत, श्रीमद्गीता, ते सगळं. तर ते कसं लिहिलं? कारण ती आत्मा आता कलियुगामध्ये हे ज्ञान घेत असते आणि जन्ममृत्यूचं चक्र खेळायला सुरुवात करते आणि द्वापारमध्ये आल्यानंतर त्याला त्याची थोडी स्मृती येते. म्हणूनसाठी तिथे दाखवलं कृष्णाने अर्जुनाने महाभारत लढाई आणि सगळं महायुद्ध वगैरे. आणि श्री भगवान वाच लिहिलं. श्री म्हणजे उच्च ते उच्च. मग उच्च कोण आहे? बाबा. बाबांच्या वरती कोण नाही आहे. तर मग साठी कृष्ण कोण आहे? त्याच्यामधला पार्ट आहे तो. ज्या प्रकारे आता पिक्चर कसा एखादा डायरेक्टरच्या आदेशाने शूटिंग केलं जातं, तिथल्या सगळे अभिनय किंवा कोण काय बोलणार, कोण कशी कलाकृती करणार, कोण काय ॲक्ट करणार, हे डायरेक्टर ठरवतो. आणि ती कथेच्या अनुसरण त्याप्रमाणे या सृष्टी रंगमंचामध्ये शिवबाबा डायरेक्टर आहे आणि कृष्णसुद्धा आपल्यासारखा त्याच्यामध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे. म्हणजेच शिवबाबा आपले कसे आहेत? शिवबाबा गॉड, तर श्रीकृष्ण काय? लॉर्ड आहे. तो लॉर्ड म्हणजे सतयुगाचा पहिला महाराजा महाराणी बनणारी आत्मा, म्हणजेच लक्ष्मीनारायण. तर बाबा आपल्याला सांगतायत की आता तुम्हाला समजलेलं आहे की या ग्रंथामध्ये थोडंसं ज्ञान आहे, ते सत्य आहे. ते पण थोडंसं सत्य आहे, जास्त नाही आहे. कारण त्याच्या ग्रंथामध्ये भगवान वाच शब्द आला आणि तो व्यासाने लिहिलेला. त्याची पण कथा आहे की ते व्यासांना प्रेरणा येते तेव्हा ते त्यांच्यामध्ये शक्ती प्रकट होऊन ते बोलायला लागतात. तेव्हा ते गणेशाला म्हणतात की माझ्या मुखातून काय बोललं जात आहे ते तू पटापट ले, कारण तू बुद्धीचा दैवत आहे. अशी ती कथा आहे. पण सगळ्या कथेमधून आता सार काय घ्यायचे? प्रत्येकजण आपल्याला आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होता की आपण सगळे एका ईश्वराची मुलं आहे आणि एक ना एक दिवस आपल्याला इथून हे शरीर सोडायचं असतं. आणि शरीर सोडायच्या अगोदर आपल्याला उच्च भाग्याची प्राप्ती करण्यासाठी परमपिता परमात्म्याला मनापासून, हृदयापासून आठवण करायची असते. त्याच्या शिक्षेला, त्याच्या शिकवणीला, त्याच्या सद्गतीला आपण समजायचं असतं. तर बाबा शिकवतात आपल्याला आज. बाबा म्हणतायत तुम्हाला माहिती आहे मीच तुम्हाला राजयोग शिकवत होतो. हे ज्ञान काही परंपरेनुसार चालत नाही. बाबा येऊन एक धर्माची स्थापना करतात. बाबा येऊन एक धर्म, एक भाषा, एक राजा म्हणा. सतयुगामध्ये सगळे देवी देवता सारखेच, एकसारखेच. म्हणजे आता किती अनेक मत आहेत, अनेक धर्म आहेत, किती झगडा, किती भांडणं आणि किती मतभेद आणि किती तकलीफ आहे एकमेकाला.
तर सतयुगामध्ये आणि आता ईश्वर काय करत आहे, आपण सगळे एकालाच आठवण करत आहे ना. भले आपल्या सगळ्यांचं समजण्याचा लेवल वेगवेगळे आहे, पण आठवण तर त्या ईश्वराला करत आहे आणि ती शिक्षा पण आपल्याला एकच देतो बाबा. असं नाही की कृष्ण बनणाऱ्या आत्म्याला, देवात्म्याला बाबा अलग मुरली ऐकवतात आणि आपण समजा आपण सतयुगामध्ये राजा महाराजा सावकार काही बनू, असं छोटे छोटे राजे बनू, तर आपल्याला वेगळं मुरली ऐकवता येतं असं काही नाही आहे ना. बाबा सगळ्यांना एकसारखी मुरली ऐकवत आहेत, पण आता फळ का असं वेगवेगळे निघणार, कारण कोण किती या श्रीमतचा आणि बाबांच्या मताचा अभ्यास करतो आणि आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान प्रॅक्टिकलमध्ये सरावामध्ये किती आणतो, त्याच्यावरती पदप्राप्ती आहे. ज्या प्रकारे बघा, आत्ता स्कूलमध्ये आपण मुलांना शिकवतो तेव्हा काय पाहतो आपण, टीचर तर एकच आहे, एकसारखी शिक्षा देतो, एकाच पुस्तकातून समजवतो, पण सगळा क्लास फर्स्ट सेकंड थर्ड येतो का हो कधी? सगळा क्लास पहिला दुसरा तिसरा आलेला आहे का कधी? नाही. ज्याने जास्त अभ्यास केला, जास्त लक्ष दिलं, जास्त मेहनत केली तो पहिला येतो आणि त्याच्यानुसार मग सगळ्यांचे नंबर. मग हे सुद्धा ईश्वरी स्कूलच आहे. आपल्या स्कूलचं नाव किती चांगलं आहे पहा, ब्रह्मा कुमार कुमार प्रजा का पिता प्रजापिता, ब्रह्मा कुमार कुमारिया ईश्वरीय विश्वविद्यालय. काय आहे? ईश्वराचं विद्यालय आहे. हे ईश्वराद्वारे शिकवलं जातं इथे आणि ईश्वराद्वारेच हे चालवलं जातं. हे कसलं आहे विद्यालय? अनोखी विद्यालय. अनोखा म्हणा, एक कोणाला जास्त समजणार नाही, जे देवी देवता बनणारे आत्मे आहेत त्यांनाच हे समजणार आहे ज्ञान आणि तेच इथं शिकायला येणार आहेत. कारण आपणच भगवंताला सद्गती दे, सद्बुद्धी दे ते मागितलेलं आहे. मग तो आता सद्गती देण्यासाठी, भाग्य देण्यासाठी भाग्याचं विधान करत आहे. विधान म्हणजे अभ्यास, ज्ञान. तर मग बाबा सांगतायत बाकी धर्मांचा विनाश होणार आहे. बाबा पुढे आपल्याला सांगतायत धर्म स्थापन करण्यासाठी भगवंताला येथे यावं लागतं. त्यावेळेस काही विनाश होत नाही, सर्व काही नष्ट. एका धर्माची स्थापना, देवता धर्माची स्थापना बाबा जेव्हा करतात तेव्हा अनेक धर्म आपले आप विनाश होणार आहेत आणि धर्तीवरती स्वर्ग प्राप्त होणार. स्वर्गाची निर्मिती होऊन स्वर्गाची निर्मिती होईल आणि सर्व धर्म, सर्व झगडा, भांडणं, अत्याचार, दुराचार, पापाचार याचा विनाश होणार. म्हणून बाबा सांगतात हे सगळं नष्ट होणार आहे, कारण हे सगळं तमोप्रधान झालेलं आहे. आणि नवीन दुनिया देवी देवतांची कशी असते, सर्वत्र सुख शांती शक्ती सगळ्यांच्यामध्ये असते. एक दुःखाचं नामोनिशाणसुद्धा जिथे नसतं ती दुनिया म्हणजे नवी दुनिया, म्हणजे स्वर्ग, म्हणजे सत्ययुग, सुखाची दुनिया. त्याला अनेक नावे आहेत, वैकुंठ, शिवालय, परीची दुनिया, विष्णूची दुनिया, राधे कृष्णाची दुनिया, लक्ष्मीनारायणची दुनिया, स्वर्ग, हेवन, पॅराडाईस, असे अनेक नाव आहेत त्याला सतयुगालाच. पण सतयुग कुठे होतो? स्वर्ग दुनिया समजते, स्वर्ग आकाशामध्ये वगैरे कुठे? स्वर्ग कुठे आहे? ह्याच धर्तीवरती निर्माण होतो आणि नरकही याच धर्तीवरती निर्माण होतो. ज्या वेळा धर्तीवरती सतयुग असतं आणि सर्वत्र सुख शांती शक्तीचं राज्य असतं त्याला सतयुग म्हणतात. आणि ज्यावेळी ती ह्या धर्तीवरती सर्वत्र दुःख दुःख दुःख, पापाचार, दुराचार, अत्याचार आणि खूप खराब व्रती माणसाची असते, माणूस माणसावरती प्रेम नाही करू शकत, त्यावेळेला त्या गोष्टीला, त्या वेळेला नरक म्हटलं जातं, कलियुग म्हटलं जातं. तर आता आपण पाहत होतो बाबा आपल्याला सांगतायत पुढे, भक्ती मार्गातील ग्रंथ वाचत तुम्ही आलेले आहात, तुम्ही किती भक्ती केलेली आहे. ब्राह्मण धर्माचा जरी गीता ग्रंथ असला तरीही तीही भक्तीमध्येच येतो. आता बाबा सांगतात तेच जास्त आपल्या फायद्याचं असणार आहे. बाकी ग्रंथामध्ये वगैरे आपला काय होईल, वेळ जाईल. म्हणूनसाठी काय युक्ती करायची मग? आता आपल्या बुद्धीला हे ज्ञान स्पर्श झालेलं आहे, आपलं भाग्य, ईश्वराने आपल्याला निवड केलेले देवपद देण्यासाठी. पण दुसरीकडं पूजा पाठ व्रत, तर इतरांच्या घरी तर निमंत्रण वगैरे आलं तर जायचं मात्र, पण बुद्धीमध्ये बाबा. तर मग काय होतं, तर आपला वेळ वाया जात नाही. आणि बाकी आपलं शरीर आहे, मित्रपरिवार आहे, सगळे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, ते त्यांच्या जर बुद्धीमध्ये जर हे ज्ञान नसेल स्पर्श झालं तर ते आपल्याला बोलवणार. ते कारण त्यांचा भक्तिमार्ग अजून पूर्ण नाही झाला, त्यांची भक्ती अजून पिकलेली नाही आहे. तुमची आपली भक्ती सगळी ईश्वराला मान्य झाली, आपली भक्ती मंजूर झाली. आणि म्हणतात ना, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, भक्तीचं फळ
भगवंत प्राप्ती होते. मग भगवंती प्राप्ती म्हणजे तरी काय? भगवंत प्राप्ती म्हणजे सत्य ज्ञान भगवंत देतो आणि आपल्याला खरा भगवंत समजायला लागतो. आपल्याला समजतं कुठल्या गोष्टी विनाशी आहेत आणि कुठल्या गोष्टी न नाश होणाऱ्या आहेत. तर आपण सत्याचा संग करतो बुद्धीमध्ये आणि आपली सद्गती होते. तर बाबा म्हणतायत हां, गीता ग्रंथ आहे, बाबांचं ज्ञान त्याच्यामध्ये थोडं थोडं आहे, पण शेवटी तो ग्रंथच आहे. ती काय बापा सत्पिताचं डायरेक्शन नाही आहे, ती काय मुरली नाही आहे. भक्तीच आहे ती. पण भक्तीमध्ये काय होतं आणि ज्ञानामध्ये काय होतं? ज्ञानामध्ये समज आपण सगळं समजून करतो. कर्म कशी करायची शिकवलं जातं, मनामध्ये चिंतन कसं करायचं हे शिकवलं जातं, त्याला ज्ञान म्हणतात. पण भक्तीमध्ये काय करत असतो आपण प्रत्येक गोष्ट, पूजा व्रत वैकल्य, पण त्याचा अर्थ नाही समजत आहे आणि कशासाठी करायचे तेही माहिती नसतं. म्हणून बाबा म्हणतात सत्ययुगामध्ये तर कोणतेही ग्रंथ इत्यादी राहत नाहीत. इथून पुढे आता कलियुगांच्या मध्ये आपण आपलं भाग्य ईश्वराकडून घेतल्यावरती आपल्याला सतयुगामध्ये कुठल्याही प्रकारची मेहनत, भक्ती, ग्रंथ, पोथी, पूजन करायची गरज नाही. कारण आपली बॅटरी आता बाबांच्या शक्तीने भरपूर होते आणि आपल्याला उच्च प्रारब्ध म्हणजे सतयुगामध्ये जन्म मिळतो देवी देवतांच्या बरोबर. म्हणूनसाठी आपल्याकडे काय आपल्याकडे कहावत आहे बघा. आपल्याकडे जर कोणी काय सांगत असेल आणि ती गोष्ट जर आपल्याला समजत नसेल किंवा विश्वास नसेल तर आपण म्हणतो काय, जास्त मोठा झालास का तू काय ब्रह्मदेव आहेस का, एवढं खात्रीने सांगतोयस? तर आता ब्रह्मदेव सांगत असल्याशिवाय असं म्हण पडली का? तर मग ब्रह्मदेव म्हणजेच ब्रह्मा, कुमार, कुमार्य आणि ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणा ईश्वराने शिकवलेली महावाक्य सगळ्यांना सांगत आहेत. तर तेच बाबा आपल्याला आठवण करून देतात आता की मुलांनो, हे तुमचं ज्ञान आहे ते मात्र तुम्हाला देवपद देणार आहे आणि नंतर ज्ञान बुद्धीमधून निघून जाईल, पण त्याच्यामुळे लाभलेलं प्रारब्ध भाग्य मात्र तुमच्या आत्म्या बॅटरीमध्ये तसंच स्टोअर राहील, साठून राहील. बाबा सांगतात मुलांनो घाबरू नका, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. जुनी दुनिया नष्ट होणार आहे म्हणजे काय? म्हणजे मनुष्याचं मन चांगलं बनणार आहे. जो आपल्या मनाला चांगलं नाही बनवणार आहे त्याला मात्र दुःखाने तडपून मृत्यू येणार, त्याला विनाश म्हणतात. आणि बाकीच्यांना मृत्यूसुद्धा अतिशय मानाने होणार. म्हणजे जसं की झोपला आणि उठलाच नाही, बाबांच्या यादमध्ये बसला उठलाच नाही, मुरली ऐकत होता उठलाच नाही, असा म्हणजे कसा मृत्यू पण कसा दुःखदायी नाही, आरामशीर मृत्यू पण शानमध्ये. तर बाबा आता आपल्याला शिकवत आहेत. तर मुलांना ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत. गायन पण गीतेचे आहे, गीता जयंती साजरी करतात. वेद जयंती कधी म्हटलं का? गीता जयंती म्हणतात. भगवान एकच आहे तर एकाची जयंती साजरी करायला पाहिजे. बाकी सर्व त्याचीच रचना आहे, त्याच्याद्वारे रचनेद्वारे थोडे काय मिळतं. ज्याने रचना केली, रचनाकार कोण आहे त्याच्याकडून तुम्हाला प्राप्ती होईल. रचनेकडून काय मिळणार? जसे बाबा सांगतात की बाबा तर तुम्ही बाबांच्या बरोबर प्रेम केलं तर तुम्हाला बाबांच्याकडून सगळं मिळणार. कारण बाबा तर सर्व शक्तिमान आहे आणि सगळ्या दुनियेचा तो मालिक आहे, तीनों लोकांचा तो बाबा मालिक आहे. तर बाबांच्या बरोबर आपले संबंध जोडले, बाबा आपण दिनरात मनामध्ये करत राहिलो तर बाबांची शक्ती आपली शक्ती होणार आहे ना. बाबांची प्रॉपर्टी काय आहे? आकाश, पाताळ, धरती सगळ्यांच्यावरती बाबांचं राज्य आहे. तर ते सगळं राज्य आपल्याला भेटणार ना, कारण आपण त्यांना बाप बनवले. आणि त्याच्यात बदल्यात कृष्णाला जर आपण आपला बाप बनवलं तर काय भेटणार? कारण तो तर फक्त सतयुगामध्ये येतो कृष्ण, आणि तो पण कुणाबरोबर येतो? ज्या वेळेला त्याच्यासारखेच महान आत्माया असतात तेव्हाच त्यांच्याबरोबरच तो येतो. मग कृष्ण आपल्याला काय देणार? आणि कृष्ण काय आहे? बाबांचं मूल आहे, बाळ आहे बाबांचं. मग बापाकडून भेटतं का भावाकडून जास्त भेटतं हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच छोटं मूल आपल्याला काय देऊ शकणार, पण बाप असेल तर संपूर्ण वरसा देणार ना आणि आपल्याला आपली काळजी घेणार. तर बाबा सांगतायत बाकी सर्व त्याची रचना आहे, त्यांच्या रचनेकडून तुम्हाला काही मिळत नाही. वरसा बाबांच्याकडून मिळतो, काका मामा इत्यादीकडून तुम्हाला काही मिळणार नाही वरसा. आता हे तुमचे बेहदचे पिता शिवबाबा आहेत, बेहदचं ज्ञान तुम्हाला देत आहे. ते काही ग्रंथ साहित्य ऐकवत नाहीत,
ते बाबा म्हणतात सर्व भक्ती मार्गच आहे. या सर्वांचे रहस्य मी तुम्हाला मुलांना ऐकवत असतो. हे ग्रंथ काही शिक्षण नाही आहे, शिक्षणाद्वारे तर पदप्राप्ती होते. हे राजयोगाचे शिक्षण तर बाबा मुलांना शिकवत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला राजपद प्राप्त होतं. भगवान वाच मुलाप्रती परत 5000 वर्षानंतर असं होईल. मुलं जाणतात आम्ही पित्याकडून म्हणजेच रचनाकाळा करून रचनेच्या आधीमध्ये अंत जाणला आहे. हे कोणी दुसरं तुम्हाला समजू शकत नाही. शिवाय शिवपित्याच्या या मुखकमलाद्वारे ज्ञान ऐकवतात. हे भगवंतानी भाड्याने घेतलेलं मुख आहे. बाबा काय सांगतात? भगवंत तुम्हाला मुखकमलातून शब्दांनी बोलतोय. तुम्हाला नुसतं प्रकाश पाडला असता तर तुम्हाला प्रकाश कळलाही नसता त्या बुद्धीमध्ये की हे प्रकाश काय सांगतोय आपल्याला बाबांचा. तर का बाबांचा प्रकाश कसा? कारण बाबा तर लाईट आहेत ना. मग लाईटमधून प्रकाश पडला तुमच्या डोक्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, तर आपल्याला समजणार आहे का बाबा काय म्हणतायत ते? कारण आपल्या आत्म्यामध्ये एवढी शक्तीच नाही. मग आत्म्यामध्ये किती शक्ती राहिली? दुसरा बोललेला समजते ना कानाने, आणि त्याच्यावरती आपण परिवर्तन करतो ना. म्हणूनसाठी स्कूलमध्ये पण काय करतात, पहिल्यांदा टीचर शिकवते तेव्हा पहिल्यांदा ऐकायला लागतं ना लक्षपूर्वक टीचरांचं. म्हणूनसाठी आत्म्यामध्ये किती शक्ती राहिली आता? ऐकून समजण्या इतकी शक्ती राहिलेली आहे, ऐकून आचरण करण्या इतकी, विचार करण्या इतकी शक्ती राहिलेली आहे. म्हणूनसाठी बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन त्याच्या भ्रुकुटी आसनावरती बसून आपल्याला ज्ञान ऐकवत आहेत. आणि बाबा सांगतायत हे रथ मी ब्रह्माचा रथ आहे, हे ब्रह्माचं शरीर मी भाड्याने घेतो आणि त्याला तुम्ही गौमुख म्हणता. गौमुख म्हणतात ना, कुठेही जावा बघा शिवलिंगाच्या समोर गायी असतं आणि त्या गाईमुखातून जे पाणी वगैरे येतं त्याला म्हटलं जातं की याच्यामुळे पाप नष्ट होतील वगैरे. तर ते गाईमुख म्हणजे माणसाचं प्रतीक आहे, माणूस आणि बाई, त्या प्रकारे पुरुषचं प्रतीक आहे. पुरुष कोण आहे? ब्रह्माबाबा. तर ब्रह्माबाबाच्या मुखामधून शिवबाबा बोलत आहेत ना. कारण बाबांनी जर शरीर घेतलं तर बाबा पण जन्ममृत्यूमध्ये येतील. मग कोण कोणाची सतीगती करणार? आणि बाबा कसा आहे? जन्ममृत्यूच्या परे सदाही बिंदी. तर म्हणूनसाठी बाबा काय करतात? आपल्याला ज्ञान देण्यासाठी, भाग्याचे विधान करण्यासाठी ब्रह्माच्या शरीरामध्ये बसून त्याच्या वाणीने आपल्याशी गप्पा करतात. बाबा म्हणतात मोठी माता आहे ना ब्रह्मा, याच्या मुखाद्वारे ज्ञानाचे महावाक्य निघतात. नाकी जलची बात नाही आहे. बाबा म्हणतात जल तर जल आहे, ते तर तुमची तहान भागवू शकतं. तुमचं शरीर आंघोळ केलं तर हे होऊ शकतं, क्लीन होऊ शकतो. मनबुद्धी तर नाही होणार आहे जलमुळे कधी. मनबुद्धी तुमची सात्विक कशाने होणार आहे? शिवबाबाच्या ज्ञानाने. बाबा सांगतात भक्ती मार्गामध्ये गौमुखद्वारे जल निघते असे दाखवले आहे. आता तुम्ही मुलं समजता भक्ती मार्गामध्ये काय काय करतात. खूप दूर दूर गौमुख इत्यादी ठिकाणी पाणी पिण्यासाठी जातात. आता तुम्ही माणसापासून देवता बनत आहात हे जर जाणता आणि शिवपिता मनुष्यापासून तुम्हाला देवता बनवण्यासाठीच हे शिक्षण देत आहे. तुम्ही मुरली ऐकत आहात, तुम्ही पाहता कसे बाबा शिकवत आहेत. तुम्ही सर्वांना हे सांगा आम्हाला भगवंत शिकवत आहे. ते म्हणतात मुलांनो माझी आठवण करा तर तुमची सद्गती होईल आणि तुमच्या भाग्यामधून पापाचा घडा नष्ट होऊन जाईल, तुमचे विकर्म विनाश होतील. तुम्ही जाणता सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य असतात, कलियुगामध्ये तर किती असंख्य मनुष्य आहेत. सतयुगामध्ये जाणारे आत्माए कसे असतात? महान पुण्यवान, जे पुण्य आत्ता आपल्याला प्राप्त करायचं आहे. बाबा सांगतात बाबा येऊन आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत. बाबा येऊन मुलांना देवता बनवत आहेत. मनुष्यापासून देवता बनवणाऱ्या मुलांच्यामध्ये देवी गुण दिसून येतील. त्यांच्यामध्ये क्रोधाचा अंश पण दिसणार नाही. बाबा काय सांगतात जो देवता बनणार असेल ना त्याच्यामध्ये क्रोध नसेल, आणि जर असला तरी पण तो त्याला लवकरच लवकर परिवर्तित करेल. अगर आपल्याला कुठल्याही गोष्टीवर क्रोध येत असेल तर आता काय करायचं आहे? त्या क्रोधाला नष्ट करून शांत चित्ताने कुठलंही कार्य करायचे. आणि कधी आपल्या मनासारख्या गोष्टी नाहीत घडल्या तरी पण ती गोष्टसुद्धा शांतीनेच सांगायची आहे. कुणी आपल्याला त्रास दिला, आपल्या मनाविरुद्ध काय झालं तर क्रोध करून नाही सांगायचं, त्याला शांतीमध्ये सांगायचं. कारण क्रोध काय आहे? रावणी गुण आहे, ते आसुरी गुण आहे, राक्षस गुण आहे. आणि शांती काय आहे? देवी गुण आहे. म्हणूनसाठी पहा एखाद्यामध्ये जर शांत स्वभाव दिसला तर आपण काय म्हणतो? बाई ही तर देवी आहे नाही, ही तर भगवंताचं रूप आहे, एकदम शांत असते. का असं म्हटलं? कारण ते देवी गुण आहेत. आणि क्रोध काय आहे? राग काय आहे? आसुरी गुण आहे, राक्षस गुण आहे. म्हणूनसाठी क्रोध नाही करायचा. तर बाबा सांगतायत जो आत्मा सतयुगामध्ये देवी देवता करणारा असेल तो लवकरच कधीच क्रोध नाही करणार.
बाबा सांगतायत जर कधी क्रोध आला तर ते लगेच बाबांना सांगतील, बाबा आज आम्ही चूक केली, आम्ही आज एक अमुकला क्रोध केला, त्याच्यावरती चिडलो किंवा ओरडलो, तर बाबांना लगेच सांगून द्यायचं आहे. तर बाबा पुढे सांगतायत तर ते काय होतं, बाबा आपल्याला मदत करतात मग क्रोधावरती कंट्रोल करण्यासाठी. बाबा शिकवत आहेत, आमच्याकडून ही चूक झाली, आम्ही क्रोध केला, विकर्म केले, बाबांशी तुमचा किती संबंध आहे, बाबा क्षमा करा. बाबा म्हणतात, मुलांनो क्षमा होत नाही, बाकी पुढे तुम्ही अशी चूक करू नका, अशी शिक्षा मात्र बाबा देतील, कारण बाबा तुमचे शिक्षक बनून आलेले आहेत. बाबा काय करतात, आपल्याला सद्गती आणि सद्बुद्धीचं ज्ञान देत आहेत, म्हणजे बाबा आपल्याला भाग्याचं विधान सांगतोय, शिक्षा देतोय. तर बाबा सांगतोय टीचर कधी क्षमा करत नाही, फक्त काय करतो, इशारा देतो की बाई नंतर आता असं करू नका, एकदा झालं. आणि तसंच आहे ना, आपण बघतो ना स्कूलमध्ये टीचर काय मुलांनी गलती केली तर त्याला क्षमा थोडी करतो. आता पेपरमध्ये एखादी गोष्ट त्यांना रॉंग लिहिली, टीचर काय त्याच्यावरती मेहरबानी नाही करत ना, त्याला ते मार्क 0 भेटतात आणि टीचर इशारा देतो की बाई दुसऱ्या वेळेला चांगला अभ्यास करा. तर बाबा सांगतायत, मुलं म्हणतात बाबा आम्हाला क्षमा करा, आम्ही क्रोध केला आणि अपशब्द बोलले, असं केलं तसं केलं. तर बाबा सांगतायत असं करायचं नाही आहे, कारण शिक्षा तर मिळूच शकते. मी तुमचा टीचर आहे, आत्ता सद्गुरू आहे, सतगतीमध्ये नेण्यासाठी शिकवत आहे, तर तुम्ही मला क्षमा मागितली तरी ती मिळणार नाही. बाबा सांगतात क्षमा करा. बाबा म्हणतात क्षमा होत नाही, बाकी पुढे तुम्ही अशी चूक करू नका, अशी शिक्षा मिळते. शिक्षक काही क्षमता करत नाहीत, कुठलेही शिक्षक क्षमा करत नाहीत, ते तर रजिस्टर दाखवतात म्हणजे तुम्ही असं केलं म्हणूनसाठी तुम्हाला शिक्षा मिळणार, असं बाबा सांगतायत. पुढे टीचरांचा कायदा कसा असतो आणि बाबाही आपला टीचर आहे, तर मग काय होणार ते सांगतायत. बाबा सांगतात याची चलन चांगली नाही. बेहदचे बाबा पण म्हणतात तुम्ही आपली चालचलन रोज पाहत राहा की मी कसा वागतो, कसा बोलतो आणि कसा विचार करतो, आणि आपली चालचलन पाहणं बघा की मी देवदेवता पदच्या योग्यतेचा आहे का. तर बाबा सांगतायत चालचलन रोज पहा, रोज आपली दिनचर्या तपासा, कुणाला तर दुःख दिलं नाही ना. दिनचर्या तपासायची कशी, कोणाला दुःख दिलं नाही ना, कोणाला तंग तर केलं नाही ना, कोणाची निंदा तर केली नाही ना, कोणावरती ईर्ष्या द्वेष तर नाही केला ना. दैवी गुण धारण करण्यामध्ये वेळ थोडा लागतो, म्हणून आपल्याकडं म्हणतात ना टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येतं का. तसेच बाबा पण समजत आहेत की तुमच्यामध्ये तुम्ही आता हा अभ्यास करत आहे सत्यगतीचा, मग तुमच्यामध्ये चांगले गुण याला थोडा वेळ लागेल, पण ह्याच्यामध्ये पुढे लक्ष द्यायचं आहे की आपल्यामध्ये काही राक्षस गुण, आसुरी गुण तर नाहीत ना. बाबा म्हणतायत पुढे आपल्याला शिकवत आहेत, बाबा तुम्हाला शरीर निर्वाहार्थ काम तर करायचं आहे, त्यामध्ये वेळ काढू शकता. भक्तीसाठी पण तुम्ही असेच वेळ काढायचे ना, ईश्वराच्या पण मुरलीसाठी वेळ काढायचा आहे. बाबा सांगतात दैवी गुण धारण करण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणूनसाठी निरंतर हा अभ्यास करत राहायला पाहिजे. आणि आपल्या स्कूलमध्ये काय कमाल आहे, आपल्याला संडेही सुट्टी नसते. सगळ्या स्कूलला आपण काय पाहतो की संडे तरी सुट्टी असते अभ्यासाला, पण आपल्या बाबांच्या स्कूलमध्ये आपल्याला संडेही सुट्टी नाही, कारण ह्याच जन्मामध्ये आपल्याला अनेक जन्माचं सुख प्राप्त करायचे, म्हणूनसाठी रोज मुरली ऐकायची, समजायची आणि बाबांनी काय बोललं ते बुद्धीमध्ये सारखं रटण करायचं की बाबांनी हे सांगितले. म्हणजे काय होतं, जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ते महावाक्य आपल्याला सुरक्षित वाचवतं, आपल्याकडून वाईट कर्म घडू देत नाही. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, आता काय म्हणतात बाबा, देह अभिमान कुणाला तरी तंग केलं नाही ना, हे पाहायचं आहे. देह अभिमान नष्ट करायचा आहे, खूप प्रयत्न करून आणि खूप आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती पहारा ठेवून, अटेन्शन ठेवून देहभान नष्ट करायचं आहे आणि आपल्याला आत्मा समजायचा आहे. जेव्हा बाबामध्ये स्नेह येईल, नाहीतर देहाच्या कर्मबंधना यांच्यामध्ये बुद्धी लागून राहते. बाबांच्यावर प्रेम करायला जेव्हा आपण शिकू ना, तेव्हा बाबा सांगतायत की असं तुम्ही प्रेम नाही करत बाबांच्याबरोबर, स्नेह नाही आहे बाबांच्याबरोबर तुम्हाला, त्यामुळे दुसरे नाते बुद्धीमध्ये येऊन तुम्हाला कर्मबंधनाचा अनुभव होत आहे. देहाच्या कर्मबंधनांच्या मध्येच तुम्ही बुद्धी लागून राहते. बाबा म्हणतात तुम्हाला शरीर निर्वाहार्थ काम तर करायचं आहे, त्यामध्येही वेळ काढून तुम्ही स्वतःच्यासाठी ध्यानामध्ये बसायचे, बाबांच्या आठवणीमध्ये बसायचे आणि मुरलीसुद्धा ऐकायची आहे. कारण ज्या प्रकारे तुम्ही भक्तीमध्ये
भक्तीच करण्यासाठी तर वेळ काढत होता ना. तसंच मीरा कृष्णाच्या आठवणीमध्येच राहत होती ना. पुनर्जन्म तर इथेच घेत गेली. बाबा काय सांगतात, मीरेने किती प्रेम केलं कृष्णावरती, पण काय झालं, पित्याला तर तिनं नव्हतं ओळखलं, म्हणूनसाठी इथेच तिचा पुनर्जन्म होत गेला. ती स्वर्गपदसाठी नाही प्राप्त झाली, कारण ती फक्त कृष्णावरतीच प्रेम करत बसली. आणि कृष्ण काय आहे? कृष्ण आहे शिवबाबाचं मूल आणि बाबा बाप आहे. तर बापाकडूनच सगळं मिळतं ना, मुलांच्याकडून काय मिळणार आपल्याला. बाबा सांगतायत, आता तुम्ही मुलांना जुने दुनियेपासून वैराग्य येतो. तुम्ही जाणता या जुने दुनियेमध्ये परत पुनर्जन्म घ्यायचा नाही. दुनियाच नष्ट होणार आहे. या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. जसे बाबा मध्ये ज्ञान आहे, तसंच तुम्हा मुलामध्ये पण हे सृष्टीचक्राचं ज्ञान तुमच्यामध्ये नाही आहे, की हे सृष्टीचक्र कसं फिरतं, कसं सतयुग होतो, त्रेता द्वापार कलियुग कसं होतं, हे तुम्हाला माहीत नव्हतं. आता तुमच्या बुद्धीमध्ये आलेले ते पण एक संघ मुलांना समजलेलं नाही. एक संघ त्याच्यावरती लक्ष मुलं देत नाही आहेत. बाबांची मुलंही म्हटले, ब्रह्मकुमार कुमारी म्हटलं, आपण सगळे कसं करतो आहे आता, हे ज्ञान समजायला वेळ लावत आहे. बाबा सांगतात, तुमच्यामध्ये पण क्रमानुसार आहेत ज्यांनी ज्ञान समजलेलं आहे. ज्याच्या बुद्धीमध्ये हे राहते ते उच्च पतीत पाहून शिवपिताचे आहेत. ते आपणाला शिकवत आहेत. हे पण तुम्ही मुलंच जाणता. तुमच्या बुद्धीमध्ये 84 जन्माचा चक्र आहे. तुम्हाला स्मृती राहते. आता या नरकामध्ये अंतिम जन्म आहे आपला. याला म्हटलं जातं रवरव नरक. खूप खराब वातावरण आहे, म्हणून संन्यासी लोक घरबार सोडून जातात. त्या झाल्या शरीराच्या गोष्टी. तुम्ही संन्यास करता बुद्धीद्वारे, कारण तुम्हाला जाणीव आहे आता आम्हाला आपल्या परमधाममधल्या आत्म्याच्या घरी परत जायचं आहे. म्हणूनसाठी बुद्धीने सगळ्यांना विसरून बुद्धीने परमात्म्याला याद करायच्या, हाताने आणि शरीराने कार्य करायचे आहेत, कर्तव्य कर्म करायचे, पण मनबुद्धी बाबांच्या वशी ठेवायचे आहे. जुनी दुनिया, खराब दुनिया नष्ट झाली की झाली. घर जेव्हा जुनं होतं तेव्हा नवीन बनवण्यासाठी सुरू करतात. तर मनामध्ये येतं, घर पडले की पडले. आता तुम्ही मुलं शिकत आहात ना, तुम्ही जाणतात नवीन दुनियेची स्थापना होत आहे. आता थोडेच दिवस आहेत. अनेक मुलं येऊन हे ज्ञान घेतील. नवीन इमारत आता बनत आहे. जुन्या इमारती नष्ट होऊन जातील. बाकी थोडे दिवस आहेत या कलियुगाचे. तुमच्या बुद्धीमध्ये या भेहच्या गोष्टी आहेत. आता आमचे जुन्या दुनियेमध्ये मन लागत नाही. हे काहीच कामाला येणार नाही जुनी दुनिया. आम्ही इथून जाऊन इच्छितो. पण बाबा म्हणतात, या जुने दुनियेशी मन लावायचंच नाही आहे. मग पित्यांच्या मध्ये मानी आपल्या आत्म्या घरांच्याच वरती आपलं लक्ष केंद्रित करा. तर तुमच्या विकर्माचा विनाश होईल, पापाचा विनाश होईल. नाही तर खूप सजा खावी लागेल आणि तुमचं सतयुगामध्ये पदही कमी होईल. आत्म्याला इच्छा होते की आम्ही 84 जन्म भोगले आहेत, आता बाबांची आठवण करायची आहे. तेव्हाचे विकर्म विनाश होतील तुमच्यामधील. बाबाच्या मतावर चालायचे आहे, तेव्हाच तुमचे जीवन श्रेष्ठ बनेल. बाबा चांगल्या रीतीने तुम्हाला स्मृती देतात. ते बेहदचे पिता, ज्ञानाचे सागर आहेत. तेच येऊन शिकवतात. बाबा म्हणतात, हे शिक्षण तुम्ही घ्या आणि शरीरनिर्वाहार्थ कामधंदा पण जरूर करा, परंतु विश्वास्त होऊन करा. ज्या मुलांचे जुने दुनियेशी वैराग्य असेल ते सर्व काही बाबांना अर्पण करतील. आमचे काहीच नाही बाबा, हे सगळं तुझं आहे, हे शरीरही माझं नाही, हे तर आता जुनं आहे, त्यांना पण आपल्याला सोडायचं आहे. हे शरीर पण एक दिवस आपलं सुटणार आहे ना. तर बाबा त्याचीच आठवण करून देत आहेत. बाबा सांगतायत, हे शरीर पण एक दिवस सुटणार आहे, तुमच्या लक्षात आहे. म्हणूनसाठी या शरीरामध्ये सुद्धा मोह ठेवायचा नाही. मी तर एक आत्मा आहे, हे शरीर तर मला शिवबाबांनी दिले, हे लक्षात ठेवायचे आहे. म्हणून बाबा म्हणतात, नष्ट मोह बनायचा आहे. हे बेहदचं वैराग्य आहे ना, ते हद्दचे वैराग्य आहे, आपल्या बुद्धीमध्ये आहे. आम्ही स्वर्गामध्ये जाऊन आपले महल बनवू, येथील काहीच आमच्या कामाचं नाही, कारण हे सर्व हद्देचे सुख आहे. तुम्ही आता मधून निघून बेहदमध्ये जात असता. हद्देचं सुख म्हणजे आता सुख आहे, थोड्या वेळाने काय प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही. आता शरीर ठीक चालले, उद्या काय दर्द होईल सांगता येत नाही. म्हणजे या दुनियेमध्ये सुख कसं आहे, क्षणभंगूर आहे, थोड्या वेळासाठी आहे. तर आता येणाऱ्या सतयुगामध्ये कसं असतं, अखंड सुख शांतीचं राज्य असतं. 2500 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं दुःख सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये राहणाऱ्या आत्म्यांना होत नाही. त्याला म्हणतात स्वर्ग आणि सुखाची दुनिया. बाबा म्हणतात, आता कोणामध्ये आकर्षण राहायला नको बुद्धीचं.
आता तर आपल्याला आत्म्यांच्या घरी वापस जायचं आहे. बाबा येऊन आम्हाला सोबत घेऊन जातात. त्यासाठी हे काही नवीन शिक्षण नाही. तुम्ही जाणता आम्ही कल्प शिकत आलो आहोत. तुमच्यामध्ये पण क्रमवार आहेत. सर्व दुनियामध्ये असंख्य मनुष्य आहेत, परंतु तुम्ही थोडेच जाणतात. हळूहळू ब्राह्मणांची इथे वृद्धी होईल. पूर्वनियोजित नाटकानुसार स्थापन होणारच आहे. मुलं जाणतात आमचे आत्मिक शासन आहे. आम्ही दिव्य दृष्टीद्वारे नवीन दुनिया पाहत आहोत. तेथे आम्हाला जायचं आहे. भगवंत पण एकच आहे. ते शिकवत आहेत की राजयोग तुम्हाला शिकवत आहे की राजा बनण्यासाठी. ज्या वेळेस लढाई पण बरोबर लागत होती आणि अनेक धर्माचा विनाश, एका धर्माची स्थापना झाली होती. एक धर्म कुठला? देवी देवता. तर बाबा सांगतात, मुलांनो तुम्ही जाणतात आम्ही सुंदर बनत आहोत. पूर्वी आम्ही सावळे होतो. सावळे म्हणजे आसुरी गुण. कृष्ण काही एकटा सावळा नव्हता. सारी राजधानी तशीच होती. आता तुम्ही समजता आम्ही नरकापासून स्वर्गवासी बनायला जात आहोत. आता तुम्हाला या नरकाचा द्वेष येत आहे, नफरत होत आहे बुद्धीमध्ये. तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगमध्ये आहात. अनेक लोक ज्ञान घेण्यासाठी येतील. यांच्यापैकी तेच येतील जे पूर्वी आले असतील आणि देवता बनले असतील. तेच हे ज्ञान समजतील. संगमयुगाची पण चांगल्या रीतीने आठवण करायची आहे. आम्ही पुरुषोत्तम म्हणजेच मनुष्यपासून देवता बनत आहोत. पुरुषोत्तम म्हणजे काय? मनुष्यपासून देवता बनणारी आत्मा. बाबा सांगतायत मनुष्य तर हे पण समजत नाही की नरक काय आहे आणि स्वर्ग काय आहे. असे म्हणतात सर्व काही इथेच आहे. जे सुखी आहेत ते स्वर्गामध्ये आहेत आणि जे दुःखी आहेत ते नरकामध्ये आहेत. अनेक मतमतांतर आहेत स्वर्गासाठी. एक घरामध्ये अनेक मत होतात. मुलं इत्यादीमध्ये जे मोह असतो तो लवकर नष्ट होत नाही. मोह असल्यामुळे काहीच समजत नाही. बाबांना विचारतात. बाबा पुढे सांगतायत की मुलींचं लग्न करू का, हे सगळे प्रश्न बाबांना विचारत असतात. बाबा सांगतात त्यांना ज्ञान समजवा अगोदर, आणि ते ज्ञान जर समजले तर मग तुमचं कार्य स्वतःही होईल. आणि ते ज्ञान नसले समजत तर त्यांना बरोबर त्यांचं लग्न वगैरे करण्याची परमिशन देऊ शकता. बाबा सांगतात मुलांचे लग्न करायचे आहे, नाहीतर संगदोषामध्ये जाऊन खराब होतील. शिवबाबा ब्रह्माद्वारे करून दाखवले ना, त्यांना पाहून दुसरे पण करायला लागले. घरामध्ये खूप भांडणं होतात. ही भांडणांची दुनिया आहे. काट्याचं जंगल आहे. एक दोला विकारीच बनवतात. स्वर्गाला तर फुलाची बगीचा म्हटलं जातं. हे तर दुनिया काटोचं जंगल आहे. बाबा येऊन काट्यापासून तुम्हाला फुलासारखे बनवतात. काट्यापासून म्हणा आपल्यामध्ये दुर्गुण होते, वाईट गुण होते, वाईट संस्कार होते, ते नष्ट करतात बाबा आणि आपल्याला काट्यापासून फुलं बनवतात. प्रदर्शनीमध्ये फार थोडे निघतात. प्रदर्शनीमध्ये होय 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 असे करतात, परंतु समजलं तर काहीच नाही. एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. राजधानी स्थापन करण्यासाठी वेळ तर लागतो ना. मनुष्य स्वतःला विकारी थोडे समजतात. यावेळी ते चेहरा मनुष्याचा असला तरी चलन मात्र माकडासारखे आहे, परंतु स्वतःला असे समजत नाही आहेत. तरी बाबा म्हणतात आपल्या रचनेला समजायचं आहे. तर समजत नाही तर त्यांना पळवून लावायला पाहिजे, परंतु ती शक्ती पाहिजे ना. मोहाचा किडा असा लागलेला आहे मनुष्य मनाला, जो निघत नाही आहे. येथे नष्ट मोहा बनायचा आहे. म्हणजे तर एक बाबा, माझा तर एक बाबा, दुसरा ना कोणी, अशी बुद्धी बनवायची आहे. आता बाबा आले आहेत सोबत घेऊन जाण्यासाठी. बाबा कुठे आहे, कशाला आले धर्तीवरती? आपल्याला सोबत बनवून घेऊसाठी म्हणूनसाठी. महाकालेश्वर बाबाला काय म्हटलं जातं अजून? महाकालेश्वर, भोलानाथ. बाबा म्हणतात आता बाबा आले आहेत सोबत घेऊन जाण्यासाठी, तर पावन जरूर बनायचं आहे, ना तर खूप सजा मिळेल, पदही भ्रष्ट होईल. आता स्वतःला सत्वप्रधान बनवण्याची चिंता लागली पाहिजे. शिवाच्या मंदिरामध्ये जावा, तिथे तुम्हाला भगवंताची मुले म्हणजे माझी मुले सापडतील. त्यांनाही भारताच्या स्वर्गीचं मालिक बनवले होते, आता परत बनत आहेत ते. फक्त तुम्ही आता शिवबाबाच्या मंदिरामध्ये जाऊन माझ्या भक्तांना हे समजवा की शिवबाबा शिक्षा देत आहेत सुख शांतीच्या दुनियेसाठी. बाबा सांगतात गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलाप्रती माता पिता बापदादांचा गोड गोड आठवण आणि नमस्ते. वरदान आहे डबल लाईटमध्ये एकदम हलके बनून सर्व समस्यांना नष्ट करणारे तीव्र पुरुषार्थी भव. नेहमी स्वतःला
वरदानाचे विश्लेषण. नेहमी स्वतःला अमूल्य रत्न समजून बाप दादाच्या हृदयामध्ये राहा, म्हणजेच नेहमी बाबांच्या आठवणीमध्ये सामावलेले राहा. तर कोणतीही गोष्ट कठीण अनुभव होणार नाही. सर्व ओझे समाप्त होईल. याच संयोगाने एकदम हलके बनून पुरुषार्थामध्ये सर्व समस्या नष्ट करणारे दिव्य पुरुषार्थी बनाल. जेव्हा कोणते कठीण कार्य अनुभव होतो तर बाबांच्या समोर बसा आणि बापदादाच्या वरदानाचा हात स्वतःवरती अनुभव करा. यामुळे सेकंदामध्ये सर्व समस्या निघून जात असतात. बोधवाक्याचं संयोगाची शक्ती असंभव गोष्टीला संभव करते. हाच आहे सुरक्षेचा किल्ला. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांचं अनगिनत पदम गुना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.